शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू आपल्याला आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड शोधायचे आहेत। आपल्याला चिंता करायची कारण नाही। आपल्याला आता घर बसल्या आपल्या जमिनीचे फेरफार, सातबारा, आठ उतारा व लँड रेकॉर्ड, जमिनीचे लँड रेकॉर्ड आपल्याला आता घर बसल्या आपल्या मोबाईलवरती पाहता येणार आहेत। या संबंधी आपल्याला आजची अपडेट शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला महसूल विभागाच्या साईटवर यायचं आहे। महाभूमी साईटवर आल्यानंतर आपल्याला इथं OTP टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला ई रेकॉर्डवर यायचं आहे। ई रेकॉर्डवरती आल्यानंतर आपल्याला कार्यालय निवडा, यामध्ये आपल्याला कार्यालय निवडायचं आहे। आता आपण भूमी अभिलेख कार्यालय निवडू। ह्या कार्यालय निवडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर थोडं बफरिंग होत आहे, कारण की साईट लोड खात आहे, त्यामुळे अशा प्रकारचा इश्यू येऊ शकतो। ही तालुका निवडल्यानंतर आपल्याला पुढे आपलं गाव निवडायचं आहे। ज्या गावातील आपल्याला रेकॉर्ड पाहायचं आहे तेथील गाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तिथं गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढं आपला सर्वे नंबर क्लिक करायचा आहे। ज्या पण सातबाऱ्याचा आपल्याला रेकॉर्ड चेक करायचं आहे तिथं आपलं सातबारा क्लिक केलं, इथं ज्या पण सातबाऱ्याचा रेकॉर्ड पाहायचं आहे त्या सातबाऱ्याचा इथं सर्वे नंबर टाकायचा आहे। सर्वे नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली सर्चचं ऑप्शन येईल। सर्चचं ऑप्शन आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे आणि खाली आपल्याला सर्च केल्यानंतर आपल्याला इयर येईल, वर्ष, कुठल्या वर्षाचा सातबारा आपल्याला पाहिजे आहे। तिथं आपल्याला पुढे इयर येईल आणि पुढे आपल्याला ऑप्शन येईल व्ह्यू म्हणून। व्ह्यू म्हणून ऑप्शन आल्यानंतर आपल्याला तिथं व्ह्यू करायचं आहे। व्ह्यूच्या पुढं आपल्याला ऑप्शन आहे ओपन म्हणून। ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओपनवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला फ्री ऑप्शन येते। फ्रीचं ऑप्शन ओपन केल्यानंतर आपल्याला तिथं आपलं जुनं जे रेकॉर्ड आहे, तहसील असो, भूमी अभिलेख कार्यालय असो, हेतील आपल्याला का ही जुना रेकॉर्ड म्हणजे तलाट्याच्या जो जुन्या काळातला जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड आपल्याला इथं पाहायला मिळेल। शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपल्याला घरबसल्या रेकॉर्ड पाहता येणार आहे। कुठेही आपल्याला चक्रा मारायची गरज नाही। तहसील असो, तलाठी कार्यालय असो, कुठे पण आपल्याला जायची गरज नाही। आपल्याला घरबसल्या आपल्याला तिथं आपलं जुने रेकॉर्ड चेक करता येईल। ह्या साईटवरून तुम्ही घरबसल्या सातबारा डाउनलोड करू शकता, आठ डाउनलोड करू शकता, चालू फेरफार डाउनलोड करू शकता। इथं तहसील कार्यालयातील सातबारा हे पण सेम प्रोसिजर आहे। आता आपण जसं केलं लॉग इन तसं सेम प्रकारचं प्रोसेस आहे। इथं जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर आपल्याला इथं पुढे गाव निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारचा सातबाऱ्याचा आपल्याला रेकॉर्ड तपासायचं आहे तेथील गाव टाकून आपल्याला सर्वे नंबर टाकून आपल्याला ते सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर सेम प्रोसिजर मागे मी जी सांगितली ती सेम प्रोसिजर करायची आहे। इथं पुढं तुम्हाला इयर येईल, ज्या पण वर्षाचं तुम्हाला सातबारा पाहायचं आहे त्या वर्षावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता भरपूर जुन्या रेकॉर्ड पार अगदीपासून आपल्याला इथं रेकॉर्ड पाहायला मिळेल। त्यामध्ये आपल्याला ज्या वर्षीचा आपल्याला सातबारा पाहायचा आहे त्या वर्षीच्या इयरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं फ्रीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण रेकॉर्ड दिसेल। रेकॉर्ड दिसल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला सर्व टोटल म्हणजे पूर्वी अगदी हस्तलिखित जो आपला सातबारा आहे तो हस्तलिखित सातबारा आपल्याला स्टेप बाय स्टेप कसे त्याची फेर होत गेली ह्या संबंधी आपल्याला तिथे माहिती मिळेल। पण एवढ्याच थोडा टाईम लागत आहे, इथं बफरिंग होत आहे। बफरिंग झाल्यानंतर आपल्याला जुना सातबारा, जुना फेरफार, जुना आटा जे पण पाहिजे ते आपल्याला इथं मिळू शकते। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो, आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला